प्रभू रामचंद्रांच्या बद्दल अवमानकारक उद्गार तो जितेंद्र आव्हाड काढतो आणि त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे बसतात. म्हणून तर त्यांच्या पक्षाची अशी अवस्था तयार झाली. आता लोकसभा निवडणूक होऊ द्या, जे बचेकुचे आहेत ना, सत्तेच्या करता औरंगजेबाच्या कबरीवर औरंगाबादला जिथे फुलं चढवली जातात त्या लोकांच्यावर हे मांडीला बसतात. आज संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व 36 जिल्ह्यामध्ये आज महायुतीच्या मेळाव्याचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं. भारतीय जनता पक्ष शिवसेनेची तर नैसर्गिक युती होती, परंतु अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सरकारमध्ये सहभागी झालं. अन्य घटक पक्षाच्याही नेत्यांना पक्षाला पण सामावून घेतलं आणि म्हणून राज्यस्तरावर चर्चा झाली की या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्याचे पहिल्यांदा महायुतीचे मेळावे घ्यावे आणि नंतर लगेच आपण प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करणार आहोत. तीन दिवसापूर्वीच मी नगर दक्षिणेची याच सभागृहात बैठक घेतली होती आणि नगर उत्तरेची श्रीरामपूरला बैठक झाली आणि या दोन्ही बैठकीचा समन्वय केल्यानंतर आज जी उपस्थिती आपली आहे ती पाहिल्याच्या नंतर व्यासपीठावरचे असणारे सर्व आपले नेते मंडळी, पक्षाचे पदाधिकारी आणि समोर बसणारा आपला हा जो कार्यकर्ता आहे, हे चित्र पाहिल्यानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण आता सज्ज झालो आहोत अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. तर पत्रकार बांधवांचा उल्लेख झाला माझ्याकडून, ते मला क्षमा करतील सर्व उपस्थित पत्रकार बांधव आहेत. आणि म्हणून या सगळ्या एकूण राजकीय ध्रुवीकरणामध्ये पुन्हा एकदा विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री आपल्याला करायचं आहे, हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळतो. 2 दिवसापूर्वीच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आदरणीय प्रधानमंत्री आले. ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये त्यांनी भेट दिली, पूजा केली, रामकुंडावर गेले. जो रोड शो झाला तो 10 किलोमीटरमध्ये, मला वाटतं नाशिक शहरातला प्रत्येक नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आला होता आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांना ते अभिवादन करत होते. एक प्रचंड ऊर्जा ज्या नेत्यांमध्ये आहे, मला वाटतं त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक माणसाला ती ऊर्जा खेचून घेत होती. एक विलक्षण अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे देशाला, त्याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये युवा शक्तीला त्यांनी जे आव्हान केलं आहे, देशाच्या उद्याच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये युवकांचं काय महत्त्व आहे आणि देशाला महासत्ता जर आपल्याला करायची आहे तर युवा शक्तींनी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. आणि म्हणून जे आव्हान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं आहे, तो संकल्प त्यांनी केलेला आहे, इथे बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवायचे आहे. जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन, गावामध्ये जाऊन
हे फार मोठं काम मित्र आपल्याला करायचं आहे. नाही तर आदरणीय प्रधानमंत्री येऊन गेलेत, भाषणं केली, महायुतीचे मेळावे झाले, आपण भाषणं केलेत, परंतु त्यातून ना जो आपल्याला संदेश द्यायचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण आज विरोधी पक्षाचं आपण जर स्थिती पाहिली, त्यांनी किती वल्गना करू द्या, किती आघाड्या करू द्या, किती यात्रा काढू द्या, या देशातली जनता आणि आपल्या नगर जिल्ह्याची संपूर्ण जनता ही आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. अशा प्रकारचा एक आपल्याला या जिल्ह्यामध्ये चित्र निर्माण करायचं आहे आणि ते वास्तव आहे. तर मागच्या काही महिन्यापूर्वी, एकच महिन्यापूर्वी राममोहन यांचा उल्लेख केला की 3 महिन्यापूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुका, 3 राज्याच्या निवडणुका झाल्या, 4 राज्याच्या झाल्या. तेलंगणा वगळता तर विरोधकांच्याकडे कार्यक्रम पुढे आहे. आणि त्यामुळे एका बाजूला देशाची दिशा ही ठरलेली आहे कोणत्या दिशेला जायचं. 15 नंबर असताना भारत देशाची अर्थव्यवस्था आज देशाच्या 5व्या क्रमांकावर गेली. या पुण्याला शिबिर झालं, मी परवा बोललो नगरच्या मीटिंगमध्ये. आपण विसरून जातो की एका बाजूला चरण फुगवटा, बेरोजगारी, अन्य देशांमध्ये जर आपण चित्र पाहिलं एवढं भयावह आहे, पण ते लोकांसमोर जात नाही. आज देशाची अर्थव्यवस्था थोडी गतिमान झालेली आहे. मग एका काळी 100 वर्ष ज्या देशावर सूर्य मावळत नव्हता, त्या इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था मागे टाकत आपण 5व्या क्रमांकावर गेलो. मला वाटतं वर्षभरामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर जाऊ अशा प्रकारे देशाची वाटचाल सुरू आहे. कृपा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पाहा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी उद्योगामध्ये होणारी जी वाढ आहे, उद्योगामुळे वाढीमुळे येणाऱ्या रोजगारामध्ये होणारी वाढ आहे, त्या वाढीमुळे, रोजगाराच्या, उद्योगाच्या वाढीमुळं जे व्यवसाय वाढत चाललेले आहेत, याचं केव्हा तरी मला वाटतं कार्यकर्त्यांनी अवलंबन केलं पाहिजे. आपण नगर शहरात करतो, संग्राम माहिती आहे, एक अवलंबन करा तुम्ही शहरामध्ये जाऊन. मंदीची लाट आहे कुठे, बेरोजगारी आहे कुठे, परंतु या नकारात्मक सातत्याने येणाऱ्या बातम्या, सकारात्मक पद्धतीने ती मांडणी करण्याचा प्रयत्न सातत्याने विरोधकांकडून होतो. त्यामुळे सकारात्मक बाबी लोकांसमोर जातात आणि तेच खरं आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांसमोर मोठं आव्हान आहे. आज G20 झालं. अमेरिकेच्या जगातल्या सगळ्यात मोठी महासत्ता अमेरिका, अमेरिकेच्या राष्ट्रपतीला दिलेलं लागलं आणि मोदींबरोबर सेल्फी काढावं लागलं. मला वाटतं याच्यापेक्षा काय अजून देशांनी आपल्या देशाचं कौतुक झालं पाहिजे. आज विश्वनेत्याच्या रूपानं आदरणीय मोदी साहेबांकडे अनेक देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती सल्ला मागतात. एवढं अतुंग असं नेतृत्व आपल्याला मिळाल्यानंतर मला वाटतं किती मी म्हटल्याप्रमाणे आघाड्या होऊ द्या, किती एकत्र येऊ द्या, हे सगळे बाद झाले लोक एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाही, आपले आमदार सांभाळता आले नाही, अशा लोक आघाड्या करायला गेले. आज शेतीचा प्रश्न असेल, आज कांद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हवा देण्याचा प्रयत्न होतोय, कांद्याच्या प्रश्नाला भाव मिळाला पाहिजे मागणी होते. हे आपलं पहिलं सरकार आहे की गेल्या वेळी आपण 350 रुपये अनुदान दिलं कांद्याला. आता आपण कांद्याच्या करता नाफेडमार्फत किमान 2400 रुपयांनी खरेदी करावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. पण जे 15 वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिले, राज्यामध्ये सत्तेत राहिले, ते आठवतं एकदा तरी कांदा खरेदीचं धोरण, एकदा तरी कांद्याला केंद्राचं अनुदान देण्याचं धोरण त्यांनी घेतलं का?
आपण कार्यकर्त्याची चर्चा करणार आपण शेवटी प्रश्नाची उकल कोण करतं, प्रश्नाची सोडवणूक कोण करतं, या संदर्भातला विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. आज प्रभू रामचंद्रांच्या बद्दल अवमानकारक उद्गार तो जितेंद्र आव्हाड काढतो आणि त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे बसतात. तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री स्टॅलिनचा मुलगा हिंदुत्व धर्माबद्दल जे अनुद्गार काढतो त्याच्या मांडीला उद्धव ठाकरे बसतात. सत्तेच्या करता औरंगजेबाच्या कबरीवर औरंगाबादला जिथे फुलं चढवली जातात त्या लोकांच्यावर हे मांडीला बसतात. मग कोणतं हिंदुत्व यांचा? हे लोकांसमोर गेलं पाहिजे. ही जी भूमिका मांडतात, हिंदुत्वाबद्दलची भूमिका मांडतात, पदोपदी धर्माचा अवमान होतोय, देवदैवतांचा अवमान होतोय, तिथं उद्धव ठाकरेंना या सगळ्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत नाही आहे. त्याने हिंदुत्वाबद्दल बोलावं आणि खरं हिंदुत्व त्यांनी सोडून दिलं म्हणून तर त्यांच्या पक्षाची अशी अवस्था तयार झाली. आता लोकसभा निवडणूक होऊ द्या, जे बचेकुचे आहेत ना ते सुद्धा शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची अवस्था त्या शिवसेनेची होणार आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही अवमान तुम्ही करा. मला तर आश्चर्य वाटलं की उद्धव ठाकरे सांगतात मी खरा देशभक्त आहे. अरे देशभक्त तू म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणण्यापेक्षा लोकांनी म्हटलं पाहिजे मी देशभक्त आहे, मी सांगण्याची वेळ त्यांच्यावर येणं हाच मला वाटतं त्यांचा नैतिक पराभव आहे. मित्र मी तुम्हाला सांगायला वाटतं. मी आज मला एकानी त्या व्हॉट्सअपवर एक मला चित्र पाठवलं, किती लोकांना मला माहिती नाही. ते कोणतं काय आहे जुना ते वेताळ कोणतं ते विक्रम वेताळ. ते उद्धव ठाकरे विक्रम दाखवून पवार साहेब त्याच्या मुखंडी गोष्टी वेताळ म्हणून दाखवली. हा माझ्या व्हॉट्सअपवर आणि मग केवळ लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा, खोट्या बरोबर रेटू मोर या पद्धतीने हे सगळे जे कारभार चालू आहे त्याला उत्तर आपल्या महाविकास आघाडीच्या या सगळ्या कर्तृत्व शून्य कारभाराला जे 2 वर्ष 2.5 वर्षांनी केला त्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर द्यायचं. अनेक मुद्दे सांगण्यासारखे आहेत, अनेक विषयाबद्दल केंद्राने घेतलेले निर्णय आहेत. आपण आपल्या राज्य सरकारचा जरी विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय केले त्याचा उल्लेख रामभाऊने केला. पीक विम्याचं मी आकडेवारी मुद्दाम काढली. आपल्या जिल्ह्यापुरती आकडेवारी मी आपल्याला सांगतो. गेल्या वर्षी पीक विम्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले फक्त 2 लाख शेतकरी होते. आज 1 रुपयाचा पीक विमा आपण जाहीर केला. आपले नेते माननीय देवेंद्रजींनी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे अर्थसंकल्प मांडला गेला, आज आपल्या जिल्ह्यामध्ये 11,80,000 शेतकरी त्यामध्ये सामील झाले. 11,80,000. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2 लाख आणि महायुतीच्या काळामध्ये किती 11,80,000. किती लोकांना माहिती आहे? कोण माहीत होतं का? नव्हतं माहिती? हो का नाही म्हणून सांगा. आज 25% आपण अग्रिम रक्कम दिली. फक्त आता पूर्ण अनिवार्य आपलं अंतिम जाहीर करायची आहे. आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 128 कोटी रुपये सोयाबीनला मिळाले.